नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज बारामतीमध्ये निघतीये। अजित पवारांसह सुनेत्र पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित राहणार आहेत। बारामतीमधल्या मिशन हायस्कूलच्या मैदानावर सभेची जय्यत तयारी केली जातेय। बारामतीच्या उमेदवारीबाबत अजितदादा आज भाष्य करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। योगेश, जनसन्मान यात्रा आज बारामतीमधून निघतीये। आज अजित पवार काही घोषणा करणार का उमेदवारासंदर्भातली, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वृषाली, निश्चितच आज राष्ट्रवादी काँग्रेसची जी जनसन्मान यात्रा आहे ती बारामतीमध्ये दाखल होणार आहे आणि याच यात्रेच्या स्वागतासाठी या बारामती शहरामध्ये जोरदार अशी बॅनरबाजी, त्यासोबतच आपण पाहू शकतो राष्ट्रवादीतल्या नेत्यांचे कटआउट या बारामती शहरातल्या बिग वन चौकात लावण्यात आलेला आहे, ज्यामध्ये छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल सोबतच अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार, जय पवार या सर्वांचे या ठिकाणी जोरदार असे कटआउट या चौकामध्ये लावण्यात आलेलं आहे। त्यासोबतच जेसीबी आणले गेलेले, ज्या जेसीबीच्या सहाय्याने अजित पवारांचं भव्य असं स्वागत या ठिकाणी केले जाणार आहे। आणि आज अजित पवारांची या बारामती शहरामध्ये जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे। याच जाहीर सभेतून अजित पवार नेमकं काय भाष्य करणार हे बघणं महत्वाचं असणार आहे, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार बारामतीतून उमेदवारी करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत। आणि अजित पवारांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी जे काही वक्तव्य केलं होतं, मला बारामतीतून निवडणूक लढवण्यात रस नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं। त्यामुळे आज ते उमेदवार जाहीर करणार का आणि नाव कोणतं जाहीर करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद योगेश, दिलेल्या